निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मित्रांनो स्वागत आहे. तर मित्रांनो, प्रखर उन्हाळ्यात आपण कोंबडी बसवण्याचा एक प्रयोग करणार आहे मित्रांनो. आज 6 मार्च आहे. तर आपण उन्हाळ्यात कोंबडी अंड्यावर कशा प्रकारे बसवावी त्याचा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो घेऊन येत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे बघूया. तर आपण काय काय साहित्य घेतलं आहे तरी ते बघू शकाल. तर आपण असा खडा कापूर घेतलेला आहे, जो आपण मित्रांनो इकडे साईडला ठेवून देऊ. आणि ही हळद आणि हा आपण लिंबाचा पाला तोडलेला आहे मित्रांनो. आणि इकडे पाहू शकाल तर आपण एक गोणपाट घेतला आहे. ते मित्रांनो आपण यामध्ये डबक्यामध्ये ठेवून देऊया मित्रांनो. असं व्यवस्थित ठेवायचं मित्रांनो, जेणेकरून कोंबडीला बसतेवेळी पूर्ण अंडे हे खोलगट भागामध्ये असे आले पाहिजे मित्रांनो, जेणेकरून कोंबडीला व्यवस्थित हे घोळता येईल. तर आपण हे गुणपाट आपण व्यवस्थित असं इथे मांडून घेऊया. आणि मित्रांनो, या प्रकारे आपण हे गुणपाट आता इथे पूर्ण व्यवस्थित ठेवायचं मित्रांनो, जेणेकरून असा खोल भाग आतमध्ये तयार होईल व तेव्हा आपण यामध्ये अशी वाळू टाकू मित्रांनो यामध्ये. तर बघू शकाल आपण आता याच्यामध्ये चाळलेली वाळू टाकून घेऊया. तर हे आपण याला व्यवस्थित असं ठेवून दिलं आहे मित्रांनो. तर आता वाळू टाकूया मित्रांनो. या प्रकारे असं मांडून घ्यायचं आहे आतमध्ये गोणपाट. तर बघू शकता मी कशा पद्धतीने यामध्ये मांडून घेतला. असा भाग करायचा मित्रांनो गोणपाटाचा खोलगट, जेणेकरून पूर्ण अंडी ही पोटाखाली येईल. आता आपण मित्रांनो ही वाळू आहे बघा. तर ही मित्रांनो वाळू आपण यामध्ये चाळलेली वाळू यामध्ये टाकून घेऊया. संपूर्ण अशी चाळून घेतली आहे मित्रांनो. यानंतर आपण यामध्ये जो की आपण काल सायंकाळी मित्रांनो आपण अगोदरच याची तयारी करून ठेवली होती. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकत आहोत. तर हा बघून घ्या मित्रांनो, मी लिंबाचा पाला काल संध्याकाळी तोडून ठेवला होता. तो मित्रांनो लिंबाचा पाला काय टाकून राहिलो आपण, तर मित्रांनो याचा कडवटपणा जो या पानामध्ये असतो, त्यामुळे मित्रांनो कसल्याही प्रकारचा मुंग्या, तसेच गोचीड, पिसू यासारखे मित्रांनो इथे उपद्रव करणार नाही कोंबडीच्या शरीरावरती. जेणेकरून मित्रांनो आपल्या कोंबडीचे व्यवस्थित लक्ष हे अंडी घोळण्याकडे लागेल. तर हा पूर्ण असा मऊ आपण इथे कडुलिंबाचा पाला अंथरून घेऊया बऱ्यापैकी असं मित्रांनो. आणि यामध्ये आपण आता हळद टाकूया. तर ही बघू शकता आपण ही कागदामध्ये हळद मित्रांनो. हळद ही अँटीबायोटिकचं काम करते. तर मित्रांनो, हळदीमुळे मुंग्या वगैरे असं लागत नाही मित्रांनो. तर हे संपूर्ण असं लिंबाच्या पाल्यामध्ये आपण हळद संपूर्ण टाकून घेऊया. ही झाली आपली हळद. ही घरगुती हळद आहे मित्रांनो, आपल्याच घरची. आता ही बघा, तर आपण इथे या खडा कापूर याचे बारीक असा करून इथे आतमध्ये टाकून घेऊया मित्रांनो. कापुराचा वास खूप येतो, त्यामुळे मित्रांनो मुंग्या वगैरे काही होत नाही व कोंबडीला पिसू पण होत नाही. तर मित्रांनो, हे झाले आपलं आता कापूर टाकून. शिल्लक राहिला आहे थोडा नंतरच्या. तर मित्रांनो या प्रकारे आपण इथे कापूर टाकून घेतला. आता यानंतर आपण काय करायचं आहे, आपण आणूया आता अंडी आणि आपली कोंबडी. इकडे बघू शकाल मित्रांनो. तर जे आपण कोंबडी बसवणार आहे मित्रांनो, ते आपण दुसऱ्यांदा ही वाली जी लाल आणि ही बघू शकता ते एक काळी खुडूक कोंबडी आहे, तिला आपण बसवणार नाही मित्रांनो. या बऱ्यापैकी आपल्या या कोंबडीचा घेरसुद्धा मोठा आहे आणि 15 ते 16 अंडी ही सहज घेते मित्रांनो आपल्या पोटाच्या घेराखाली. मित्रांनो, कोंबडी निवडते वेळी आपण चांगल्या पद्धतीची व अनुभवी कोंबडी मित्रांनो निवडावी, जेणेकरून रिझल्ट आपल्याला चांगल्यापैकी निघेल. तर ही मित्रांनो आपल्या घरची गावरान कोंबडीची 100% गावरान अंडी. मित्रांनो, अंडी निवडतेवेळी आपण
मोठ्या आकाराची व मोठी अंडी निवडावी, जेणेकरून मित्रांनो आपल्याला काय होईल, पिल्ले ही सुदृढ मिळेल. मोठ्या आकाराची मित्रांनो सशक्त पिल्ले तयार होईल. तर मित्रांनो बघू शकता आपण आता इथे अंडी मांडून घेऊया. एक करून आपण मित्रांनो अंडी मांडून घेऊया. आपण या अंड्यावरती आपण डेट टाकली आहे मित्रांनो, तर संपूर्ण अंड्यावरती 15ही अंड्यावरती, जेणेकरून इथे जर एखादी कोंबडी आली आणि तिने अंडे दिलं तर आपल्याला चटकन माहीत होईल की कोणतं अंडं दिलं आहे नवीन याच्यामध्ये. तर आपण एक आपल्याला आठवण पण होऊन जाते की आपण कोणत्या तारखेला आपण यामध्ये अंडी ठेवली आहे. तरी मित्रांनो आपल्या फार्मची सर्व अंडी आहे. तर आपण मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसाला आपण 3 ते 4 दिवसाची अंडी, ताजी अंडी घ्यावी मित्रांनो. हे बघू शकता आपल्या या मित्रांनो घरच्या आपल्या फार्मच्या ह्या अंडी आहे. तर आपण हे संपूर्ण असे व्यवस्थित मांडून घेऊया सर्व अंडी. तर मित्रांनो मी एकटाच व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे मित्रांनो फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की व्यवस्थित येत नाही मित्रांनो. तरी आपण शक्यतो एकटा असल्यामुळे मित्रांनो आपण व्हिडिओ एकटाच बनवत आहे. थोड्याशा भूलचूक झाली मित्रांनो तर माफ करा. तर बघू शकता आपण आता सर्व अंडी ठेवली. आता आपली ही कोंबडी आपण अंड्यावरती मांडूया मित्रांनो. ही खूप अग्रेसिव्ह कोंबडी आहे मित्रांनो. दुसऱ्या कुठल्याही कोंबडीला आतमध्ये येऊ देत नाही मित्रांनो, जवळ येऊ देत नाही. ही चावते सुद्धा मित्रांनो ही कोंबडी. तर बघू शकता आपण आता कशी ती व्यवस्थित आपल्या पोटाखाली अंडी घेत आहे. तर या पद्धतीने मित्रांनो आता ते संपूर्ण अंडे आपल्या पोटाखाली येत आहे. तर या प्रकारे मित्रांनो अशा आपल्या खुडूक कोंबड्या अंड्यावरती बसवल्या पाहिजेत. तर पाहू शकता आपण आता तिथे ते आपला कार्यक्रम चालू झालेला आहे अंडे घोळण्याचा. पाहू शकता आता संपूर्ण ते आपले अंडे पोटाखाली घेईल मित्रांनो. तर याची आपण जेव्हा पिल्लं निघेल त्याची अपडेट आपण मित्रांनो की 10 दिवसांनी आपण याची 4-5 दिवसांनी आपण याची कॅन्डेलिंगसुद्धा करणार आहोत. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ गावरान कोंबडीचा आपल्या अंड्यावरती बसवण्याचा. तर या पद्धतीने मित्रांनो आपण ही अंडी ठेवावी मित्रांनो. जास्त अंडी ठेवू नये, एकदम तिचा घेर पाहून मित्रांनो आपण अंडी ठेवावी. तर आता बघू शकता ती अशा प्रकारे संपूर्ण अंडी आपल्या पोटाखाली येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो.